ऍसिडिक नेचर कंपाऊंडशी कम्पेअर करणारे अजून एक एमसीक्यू आपण सॉल्व्ह करून बघू. इथं क्वेश्चन वेगळ्या फॉर्म मध्ये काय विचारलाय, तर विच ऑफ द फॉलोइंग एच विल हॅव द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ पीकेए. पीकेए याचा अर्थ होत असतो निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ केए. नॉर्मली आपण जर असं कन्सिडर केलं, एखादा ऍसिड घेतला एच ए नावाचा ऍसिड, तर याला वीक ऍसिड असेल तर याचं डिसोसिएशन आपण असं कन्सिडर करतो एच प्लस प्लस ए मायनस. म्हणजे जे एच प्लस आयन डोनेशन आहे त्याचा विचार करणार आहे आपण. म्हणजे याचा अर्थ होत असतो, याला जर आपण ऍक्वियस सोल्युशन मध्ये घेतला, रेनियस थिअरी जर अप्लाय केलेली असेल, तर एच प्लस आयन डोनर म्हणून आपण याला कन्सिडर करतोय. आता त्यांनी इथं क्लिअर विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग हायड्रोजन विल हॅव द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ पीकेए. व्हॉट इज केए फॉर दिस रिॲक्शन? केए याचा अर्थ होत असतो प्रॉडक्ट साइडचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिॲक्टंट साइड कॉन्सन्ट्रेशन. हा केए झाला. मग आता केए जर मोठा असेल, केए ची व्हॅल्यू जर मोठी असेल, तर याचा अर्थ त्याचा एच प्लस आयन्स आणि ए मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. न्युमरेटर मोठा असेल दॅन डिनॉमिनेटर, म्हणजेच याचा अर्थ त्याचं डिसोसिएशन जास्त झालेलं असेल. जर याचा मी पीकेए काढला, तर पीकेए याचा अर्थ काय होत असतो, पीकेए म्हणजे निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ केए. मग जेवढा केए मोठा असेल तेवढा त्याचा निगेटिव्ह लॉग हा लहान असला पाहिजे. म्हणजे जेवढा लॉगॅरिथम पीकेची व्हॅल्यू जेवढी लहान, तेवढा तो चांगला ऍसिड असला पाहिजे. म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू ऑफ पीकेए असं विचारलंय. याचा अर्थ आपल्याला सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण आहे असं विचारलेलं आहे. मग आता ऍसिडिटी अशा केसमध्ये बघत असताना आपल्याला काय कन्सिडर केलं पाहिजे बघा. जर एखाद्या ऍसिडनं, एच ए नावाच्या ऍसिडनं एच प्लस आयन देऊन टाकला, तर जो शिल्लक राहतो ए मायनस, याला आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर. त्यातला हा एच प्लस आयन देऊन टाकल्यानंतर शिल्लक राहिलेला असेल त्याला आपण म्हणणार आहे कॉन्ज्युगेट बेस. हा कॉन्ज्युगेट बेस जर स्टेबल असेल तर हा एच प्लस आयन देऊन टाकणं सोपं बनतं. कारण मग हा कॉन्ज्युगेट बेस स्टेबल असल्यामुळं तो एक्झिस्ट करत राहतो, जास्त वेळ टिकून राहतो. म्हणजेच आपल्याला अशा टाईपचे जर कंपाऊंड दिलेले असतील, हायड्रोजन देऊ शकणारे, तर त्याचा कॉन्ज्युगेट बेस तयार करायचा आणि तो कॉन्ज्युगेट बेस कुणाचा जास्त स्टेबल आहे हे चेक करण्याचा प्रयत्न करायचा. बघा, समजा मी आत्ताची दिलेली जी एक्झाम्पल्स आहेत त्यांचा कॉन्ज्युगेट बेसिस काढून बघतो, म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. बघा, हा जो पहिला कंपाऊंड आहे, या पहिल्या कंपाऊंड मधनं जर मी एच प्लस आयन काढून टाकला, तर शिल्लक काय राहणार आहे, तर हे डबल बॉन्ड्स आहेत तसे, आणि या पोझिशनचा एच काढून एच प्लस काढला म्हणजे तिथं मायनस चार्ज आपल्याला मिळेल. असं दुसऱ्याचं कन्सिडर करू, इथं डबल बॉन्ड आहे तसा, आणि या पोझिशनचा एच प्लस गेल्यामुळं इथं मायनस चार्ज असेल. त्याच्यानंतर ही 7 मेंबर्ड रिंग आहे, डबल बॉन्ड्सच्या पोझिशन्स, आणि एका पोझिशनला मायनस चार्ज, आणि लास्ट इथं डबल बॉन्ड आणि या पोझिशनला मायनस चार्ज. आता हे जे कॉन्ज्युगेट बेसेस मी काढलेले आहेत, या कॉन्ज्युगेट बेसची स्टॅबिलिटी आपल्याला कन्सिडर करायची. तुम्हाला हे बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे की ही स्ट्रक्चर्स अरोमॅटिक रिंग्स वाली दिसत आहेत. माझ्या ह्याच्यातलं अरोमॅटिक नेमकं कोण आहे, तर अरोमॅटिक जेवढं जास्त असेल तेवढा तो जास्त स्टेबल असणार आहे. अरोमॅटिसिटीसाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर ह्युकेल रूल, दॅट इज 4n+2 इतके पाय इलेक्ट्रॉन्स कुणाकडे आहेत असं आपल्याला चेक करून बघायला पाहिजे. मग 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स साठी आपल्याला काय कन्सिडर करायचंय, तर आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चेक करून बघू. याच्यामध्ये पहिल्या कंपाऊंड मध्ये 2 डबल बॉन्ड्स दिसत आहेत आणि हा एक मायनस चार्ज दिसतोय, म्हणजे टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हे अरोमॅटिक आहे. अरोमॅटिक आहे याचा अर्थ हे खूप स्टेबल असलं पाहिजे.
तसं जर हा दुसरा बघितला तर याच्यामध्ये डबल बॉन्ड एक आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आणि मायनस चार्ज एक आहे म्हणजे टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हा 4n+2 याच्यामध्ये बसत नाहीये, म्हणजे हा ऍक्च्युली अँटी एरोमॅटिक आहे. अँटी एरोमॅटिक म्हणजे हा उलट एरोमॅटिकच्या बरोबर उलटा असल्यामुळं हा खूप कमी स्टेबल असला पाहिजे. असा पुढचा कन्सिडर करू. 3 डबल बॉन्ड्स आहेत म्हणजे ते 6 इलेक्ट्रॉन्स आणि मायनस चार्ज म्हणजे हे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा सुद्धा अँटी एरोमॅटिक झाला. नेक्स्ट एक पाय बॉन्ड म्हणजे एक डबल बॉन्ड आणि एक मायनस चार्ज म्हणजे हा 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे हा सुद्धा अँटी एरोमॅटिक झाला. एरोमॅटिक म्हणजे 4n+2 इतके पाय इलेक्ट्रॉन्स आणि अँटी एरोमॅटिक याचा अर्थ 4n पाय इलेक्ट्रॉन्स. इथं जर तुम्ही बघितलं तर हे 4n इतके आपल्याला पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसतात. याच्याऐवजी एरोमॅटिक मध्ये मात्र आपल्याला 4n+2 इतके पाय इलेक्ट्रॉन्स दिसतात. सगळ्यात जास्त स्टेबल कोण? तर एरोमॅटिक. या दोन्हीमध्ये 4n+2 आणि 4n या दोन्ही फॉर्म्युलामध्ये फिट नसतं बसलं तर त्यांना आपण नॉन एरोमॅटिक असं म्हणलं असतं. आता सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे? तर हा पहिला मोलिक्यूल. हा हायड्रोजन H+ आयन म्हणून देऊन टाकणं सगळ्यात सोपं. म्हणजे हा मोलिक्यूल सगळ्यात जास्त ऍसिडिक असला पाहिजे म्हणजेच त्याचा pKa स्मॉलेस्ट असला पाहिजे. सो आन्सर इज ए.